रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप काही सुटला नाहीये। शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री भरत गोगावले हे पालकमंत्रीपदावर ठाम आहेत। तसेच मंत्री आदितीताई तटकरे यांना देखील जिल्ह्याचे पालकमंत्रीपद आपल्यालाच मिळणार असल्याचा विश्वास आहे। मात्र याबाबत अद्याप निर्णय झाला नाहीये। अशातच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नवीन तोडगा सांगितलाय। रायगडचे पालकमंत्रीपद रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आरपीआयला द्यावे अशी मागणी रामदास आठवले यांनी केली आहे। भरत गोगावले हे पहिले मंत्रीपदासाठी आग्रही होते, आता पालकमंत्रीपदासाठी आग्रही आहेत असे रामदास आठवले म्हणाले। केंद्रीय सामाजिक आणि न्याय मंत्री रामदास आठवले हे काल रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। माणगाव तालुक्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला त्यांनी चौदार तळ्यावर जाण्याआधी भेट दिली आहे। यावेळी त्यांनी पालकमंत्री पदाबाबत भाष्य केले। रायगडचे पालकमंत्रीपद हे आमच्या आरपीआय पक्षाला मिळावं अशी आशा व्यक्त केली आहे। रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून गेल्या अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे, तर एकीकडे सुनील तटकरे यांचा रायगडच्या पालकमंत्री पदावरून मंत्री आदिती तटकरे यांना हे पद मिळण्यासाठी आग्रह सुरू असल्यामुळे हा वाद सुरू आहे। मात्र आता हा वाद सुटत नसेल तर हे पालकमंत्री पद आम्हाला मिळावं अशी मिश्किल प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे। मला असं वाटतं की आता या पालकमंत्रीच्या पदावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना जी एकनाथ शिंदेची आहे त्याच्यामध्ये वाद सुरू आहे आणि भरत गोगावले सेठ जे आहे ते सुद्धा मंत्री आहेत। त्यांचा आग्रह आहे की ते अगोदर मंत्रिपदासाठी आग्रह होते, त्यांना ते मंत्रिपद मिळालेलं आहे, पण आता पालकमंत्रीपद मिळावं त्यांचा आग्रह आहे। आदिती तटकरे जी यापूर्वी इथल्या पालकमंत्री होत्या आणि या ठिकाणी सुनील तटकरे जे आहे त्यांचा आग्रह असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसला काही इतर ठिकाणी आम्हाला पालकमंत्रीपद मिळालेलं नाही आहे, त्यामुळे ते पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हरकत नाही आहे, अशा पद्धती त्यांची भूमिका आहे। तर हा वाद लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्री जी मिटवतील अशी मला अपेक्षा आहे। आणि जर हा वाद मिटत नसेल तर एक जे मंत्रिपद राहिलेलं आहे ते मंत्रिपद आरपीआयला द्यावं आणि आरपीआयला हे पालकमंत्रीपद द्यावं अशी माझी मागणी राहील। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो रायगड। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।